मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 204 मधून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार किरण तावडे निवडणूक लढवत आहेत। शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात दोन्ही शिवसेनांचे उमेदवार आमने सामने असणार आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुक्रे यांच्या चौकशीची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी केली आहे। डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी ठाकरेंच्या उमेदवारांनी माघार घेण्यासाठी धमकावल्याचा आरोप दानवेंनी केला। आयोगानं नोटीस पाठवल्यास सर्व पुरावे निवडणूक आयोगाला सुपूर्द करणार असल्याचंही अंबादास दानवेंनी स्पष्ट केलं। संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या संपत्तीची जोरदार चर्चा सुरू आहे। शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 29 मधील उमेदवार सिद्धांत शिरसाट यांनी प्रतिज्ञापत्र तब्बल 26 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जाहीर केली आहे। 2015 सालच्या निवडणुकीत त्यांच्याकडे 25 लाख रुपयांची संपत्ती होती आणि अवघ्या 10 वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीत तब्बल 100 पटीनं वाढ झाली आहे। मंत्री पंकजा मुंडेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून प्रतिक्रिया दिली आहे। दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा दोन पक्ष एकत्र आले याकडे वेगळ्या नजरेनं पाहण्याची आवश्यकता नाही, असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं। जालन्यात चंद्रशेखर बावनकुळेंची प्रचार सभा झाली। जालन्याच्या विकासाची लक्ष्मी कमळावर येणार आहे असं म्हणत बावनकुळेंनी कमळ चिन्हावर जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे। ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार सिद्धार्थ पांडे यांच्या वडिलांनी केलेल्या गुंडगिरीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। गांधीनगरच्या पुनर्वसन प्रकल्प बाधितांना घराचं भाडं मागितल्यानं माजी नगरसेवक संजय पांडे संतापले। त्यांनी नागरिकांना धक्काबुक्की करत धमकावलं आणि शिवीगाळ केल्याचा पांडेंचा व्हिडिओ व्हायरल होतोय। भाजपच्या नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलंय। आदित्य ठाकरे काठावर पास झालेला विद्यार्थी वरळीत आदित्य ठाकरे 6000 मतांनी निवडून आल्यानं राणेंनी त्यांच्यावर टीका केली आहे। मारेगावात मंत्री दादा भुसेंचा मुलगा आविष्कार भुसे प्रचाराच्या मैदानात उतरले। शिंदेच्या शिवसेनेचे 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। मंत्री दादा भुसे यांच्यासह त्यांचा मुलगा आविष्कारही शिवसेनेच्याच उमेदवारांना विजय करण्याचं आवाहन मतदारांना करत आहे। रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ ट्विट करत अंबादास दानवेंनी गंभीर आरोप केले। या व्हिडिओत भाजप नेते रावसाहेब दानवे खुशाल गाई कापा असं सांगत असल्याचा दावा करण्यात आलाय। यावरून भाजपचं हिंदुत्व दुटप्पी असल्याची टीका अंबादास दानवेंनी केली आहे। सांगली प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपच्या पॅनलची ताकद वाढली आहे। शरद पवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित दुधाळसह अनेक जणांनी भाजपात प्रवेश केलाय। भाजपचे निवडणूक प्रमुख आणि प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे। पुणे ड्रग्जचं महाराष्ट्रातलं हब बनलंय। पुणे सांस्कृतिक माहेरघर म्हणता कोयत्याचं शहर झालं असं म्हणत हर्षवर्धन सपकाळांनी नाव न घेता अजित पवारांना टोलाला तापला। भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। फडणवीसांना खोट्या गुन्ह्यात तुरुंगात टाकण्याचा कट होता। हा केवळ धूर्तपणा नाही, कारस्थानी राजकारण आहे असं वक्तव्य केशव उपाध्येंनी केलं। दादा सुळे एकत्र आले यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। अजितदादा आमच्यासाठी भाजप सोडून निवडणूक लढताय हे महत्वाचं आहे असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे। अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्ता क्रेनला लटकला। स्वतः क्रेनला लटकून अजित पवारांना हार घातला। अनोख्या आणि लक्षवेधी सत्कारानं अजित पवारही चक्रावले। सभा ऐकण्यासाठी आलेली लोक मतदान करत नाही, मतदारांना फक्त कमळाकडूनच अपेक्षा आहे असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरे बंधूंवर टीका केली। पाहुयात महत्वाच्या राजकीय बातम्या। आज ठाकरे बंधूंची तोफ शिवाजी पार्क मैदानावर धडाडणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा होणार आहे। दोन बंधूंची 20 वर्षांनंतर एकत्रित शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा होईल। सभेतून विरोधकांवर काय निशाणा साधणार पाहणं गरजेचं आहे। नागपूर शहरासाठी आज भाजपचा जाहीरनामा जाहीर होणार आहे। वचननामा 2026 शीर्षकांतर्गत भाजप आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे। जाहीरनाम्यासाठी भाजपनं नागपुरातील नागरिकांचे मत सूचना मागितल्या होत्या। नागपूरकरांच्या सूचनांचं जाहीरनाम्यात किती समावेश करण्यात आला याकडे सर्वांचं लक्ष असेल। लाडक्या बहिणींना निवडणुकीत हप्ता देऊ नका असं काँग्रेसनं राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र दिलंय। लाडक्या बहिणीचा हप्ता म्हणजे सरकारी लाच असं पत्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संदेश कोंडविलकर यांनी आयुक्तांना दिलं। ठाकरे गटाचा माजी आमदार दगडू सकपाळ
शिवसेनेत प्रवेश करणार आहे। नंदनवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे। दगडू सकपाळ मुलीला उमेदवारी न मिळाल्यानं नाराज होते। निवडणुकीच्या रणधुमाळीत काही राजकीय पक्ष इतर पक्षांच्या उमेदवारांना समर्थन जाहीर करतायत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या वतीनं नागपुरातील 115 काँग्रेस उमेदवारांना समर्थन जाहीर करण्यात आले। दुसरीकडे ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एकमेकांच्या उमेदवारांना समर्थन जाहीर केलं। खासदार लंकेंनी मुख्यमंत्र्यांसह विखे पिता पुत्रांवर निशाणा साधलाय। आर्थिक घोटाळ्यावर मुख्यमंत्री 8 महिन्यांनी जागे झाले। रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेचं प्रवरा बँकेत विलिनीकरण झालं। हजारो ठेवीदारांचे पैसे अडकले, त्याचं काय, असा प्रश्न विचारत लंकेंनी विखे पिता पुत्रांवर टीकास्त्र डागलंय। उमेदवारांना धमकावणं आणि शहरात दहशत निर्माण करणाऱ्यांची थेट गाठ निलेश लंकेंशी, असा सज्जड दम खासदार निलेश लंकेंनी विरोधकांना दिला। यावेळी नाव न घेता विखे जगताप यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामू शिवगर्जना सभेच्या मंचावर आले असताना अंबादास दानवेंनी रशीद मामूंना माघारी पाठवलं। यावरून चर्चा वाढल्या। दानवेंशी बोलल्यानंतर रशीद मामू मंचावरून खाली उतरले। ठाकरेंच्या चंद्रकांत खैरेंनी रशीद मामूंना पक्षात घेण्यावरून टीका केली। खासदार श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईक यांच्यावर टीका केली आहे। गणेश नाईक सातत्यानं शिंदेंना आव्हान देत असल्यानं वरिष्ठांनी यावर लक्ष देऊन विचार केला पाहिजे, असं शिंदेंनी म्हटलंय। तर काही लोकांचा वयानुसार प्रॉब्लेम होत असतो, अशी टीका करून शिंदे साहेबांना डिस्टर्ब करणं हे कोणालाही जमलेलं नाही, असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना डिवचलं। मुंबईकरांसाठी आज भाजप, शिवसेना आणि रिपाईचा वचननामा जाहीर होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस शिंदेंच्या उपस्थितीत जाहीरनामा कार्यक्रम पार पडेल। मुंबईकरांसाठी या जाहीरनाम्यात काय असणार याकडे लक्ष असेल। राज ठाकरेंच्या लाकूड तोड्याबाबत वक्तव्याचा आधार घेत एकनाथ खडसेंनीही गिरीश महाजनांवर टीका केली आहे। महाजनांना उद्देशून लाकूड तोड्या म्हणत राज ठाकरेंनी तपोवनातील वृक्षतोडीवरून टोला लगावला होता। आता खडसेंनी सुद्धा लाकडं कापायला घेतली, त्याप्रमाणे भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचं तिकीटही कापलं, असं म्हणत महाजनांवर टीका केली आहे। ठाण्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदेनंतर विटाव्याच्या महिला उमेदवार प्रियंका पाटील यांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय। प्रचारादरम्यान प्रियंका पाटलांनी मतदारांनी तुम्ही 5 वर्षात कधीच फिरल्या नाहीत, तुमचं काम काय, असा सवाल केला। त्यावर प्रियंका पाटील यांनी संतापून सर्वांना सांगा नोटा दाबा, आम्ही आमच्या जीवावर निवडून येऊ, असं नागरिकांना उद्देशून विधान केलं। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सांगली महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीकडून जनतेसाठी वचननामा प्रकाशित करण्यात आलाय। रस्ते, गटारं याचबरोबर औद्योगिक क्षेत्राची प्रगती, स्वच्छ आणि 24 तास पाणी, हळदीच्या बाजारपेठेला उभारी, रस्ते रुंदीकरण, पार्किंग व्यवस्था यासह अनेक महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला। मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 204 मधून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार किरण तावडे निवडणूक लढवतात। शिवसेनेच्या पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात दोन्ही शिवसेना उमेदवार आमने सामने असणार आहेत। छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुकरे यांच्या चौकशीची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी केली आहे। डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी ठाकरेंच्या उमेदवारांनी माघार घेण्यासाठी धमकावल्याचा आरोप दानवेंनी केला। आयोगानं नोटीस पाठवल्या, सर्व पुरावे निवडणूक आयोगाला सुपूर्द करणार असल्याचंही अंबादास दानवेंनी स्पष्ट केलं। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या संपत्तीची जोरदार चर्चा सुरू आहे। शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 29 मधील उमेदवार सिद्धांत शिरसाट यांनी प्रतिज्ञापत्रात तब्बल 26 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जाहीर केली आहे। 2015 सालच्या निवडणुकीत त्यांच्याकडे 25 लाख रुपयांची संपत्ती होती आणि आता अवघ्या 10 वर्षात त्यांच्या संपत्तीत तब्बल 100 पटीनं वाढ झाली। मंत्री पंकजा मुंडेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर प्रतिक्रिया दिली आहे। 2 भाऊ एकत्र येण्यापेक्षा 2 पक्ष एकत्र आले याकडे वेगळ्या नजरेनं पाहण्याची आवश्यकता नाही, असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं। जालन्यात चंद्रशेखर बावनकुळेंची प्रचार सभा झाली। जालन्याच्या विकासाची लक्ष्मी कमळावर येणार आहे, असं म्हणत बावनकुळेंनी कमळ चिन्हावर जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन नागरिकांना केलं।
ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार सिद्धार्थ पांडे यांच्या वडिलांनी केलेल्या गुंडगिरीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। गांधीनगरच्या पुनर्वसन प्रकल्प बाधितांना घराचं भाडं मागितल्यानं माजी नगरसेवक संजय पांडे संतापले। त्यांनी नागरिकांना धक्काबुक्की करत धमकावलं आणि शिवीगाळ केल्याचा पांडेंचा व्हिडिओ व्हायरल होतोय। भाजपच्या नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना डिवचले। आदित्य ठाकरे काठावर पास झालेले विद्यार्थी। वरळीत आदित्य ठाकरे 6000 मतांनी निवडून आल्यानं राणेंनी त्यांच्यावर टीका केली आहे। मालेगावात मंत्री दादा भुसे यांचा मुलगा आविष्कार भुसे प्रचाराच्या मैदानात उतरले। शिंदेच्या शिवसेनेचे 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। मंत्री दादा भुसे यांच्यासह त्यांचा मुलगा आविष्कार हा देखील शिवसेनेच्याच उमेदवारांना विजय करण्याचं आवाहन मतदारांना करत आहे। भिवंडीतील सभेत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। भाजपचा उल्लेख बलात्कारी जनता पार्टी असा केला। बलात्कार करणाऱ्यांना भाजपात सन्मान दिला जातो। बदलापूर शाळेतील अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करण्याच्या प्रकरणात शाळेचे सचिव तुषार आपटेवर गुन्हा असताना पक्ष त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त सन्मान करतो अशी टीका केली आहे। रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ ट्विट करत अंबादास दानवेंनी गंभीर आरोप केले। या व्हिडिओत भाजप नेते रावसाहेब दानवे खुशाल गाई कापा असं सांगत असल्याचा दावा करण्यात आलाय। यावरून भाजपचं हिंदुत्व दुटप्पी असल्याचा टीका अंबादास दानवेंनी केली आहे। सांगलीत प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपच्या पॅनलची ताकद वाढली आहे। शरद पवार राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित दुधाळसह अनेक जणांनी भाजपात प्रवेश केलाय। भाजपचे निवडणूक प्रमुख आणि प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला। पुणे ड्रग्सचं महाराष्ट्रातलं हब बनलंय। पुणे सांस्कृतिक माहेरघर म्हणता कोयत्याचं शहर झालं असं म्हणत हर्षवर्धन सपकाळांनी नाव न घेता अजित पवारांना टोला लगावला। भाजपाचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्यायांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। फडणवीसांना खोट्या गुन्ह्यात तुरुंगात टाकण्याचा कट होता। हा केवळ धूर्तपणा नाही, कारस्थानी राजकारण आहे असं वक्तव्य केशव उपाध्यायांनी केलं। अजित पवार सुळे एकत्र आले यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। अजित पवार आमच्यासाठी भाजप सोडून निवडणूक लढताय हे महत्वाचं आहे असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्ता क्रेनला लटकलाय। स्वतः क्रेनला लटकून अजित पवारांना हार घातला। अनोख्या पद्धतीनं लक्षवेधी सत्कारानं अजित पवारही चक्रावले। सभा ऐकण्यासाठी आलेली लोक मतदान करत नाही, मतदारांना फक्त कमळाकडूनच अपेक्षा आहे असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे। आमच्याकडचे उमेदवार पळवले गेले, ज्यांच्यासोबत जायचं नव्हतं त्यांच्यासोबतही जाऊन बसले असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर हल्लाबोल केला। अमरावती दौऱ्यावर असताना अजित पवारांनी इथे कोणी दादागिरी गुंडगिरी दहशत करत असेल तर ती गुंडगिरी मोडीत काढू असा इशारा दिला। यावर अजित पवार दिशाभूल करू नका, सत्तेतून बाहेर पडा, कारण गुंडगर्दी करणारे लोक तुमच्याच पक्षात आहे असा घणाघात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला। वृषाली कदम सोबत घेणार आहे कॉफी। पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसलाय। शेकापच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केलाय। भाजप नेते प्रीतम म्हात्रे, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला। आमच्याकडचे उमेदवार पळवले गेले, ज्यांच्यासोबत जायचं नव्हतं त्यांच्यासोबतही जाऊन बसले असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर हल्लाबोल केला। अमरावती दौऱ्यावर असताना अजित पवारांनी इथे कोणी दादागिरी गुंडगिरी दहशत करत असेल तर ती गुंडगिरी मोडीत काढू असा इशारा दिला। यावर अजितदादा दिशाभूल करू नका, सत्तेतून बाहेर पडा, कारण गुंडागर्दी करणारे लोक तुमच्याच पक्षात आहे असा घणाघात काँग्रेस नेते यशोमती ठाकूरांनी केला आहे।